कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांचा आकडा 7 वर 49 जण जखमी, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। बसचा ब्रेक फेल न होता आरटीओची माहिती। कुर्ला बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर, जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। देवेंद्र फडणवीस उद्योगपती गौतम अदानींमध्ये सागर बंगल्यावर भेट, तर दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। दिल्लीत ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढ्याची तयारी सुरू, आज शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक, अरविंद केजरीवाल, अभिषेक मनु सिंघवी राहणार उपस्थित। राज्यात थंडीचा कडाका वाढला, धुळ्यात निचांकी 4 अंश तर नाशकात 9.6 अंश तापमानाची नोंद। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका, दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यात 217 हेक्टरवरील बागांचं प्रचंड नुकसान।